अरे स्टेटमेंट मी केलं, मीच माफी मागत नाही तर माझे मुख्यमंत्री कशाला मागतील? माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे. या देशातल्या 140 कोटी जनतेपैकी 50% जनतेला रिझर्वेशन आहे, आरक्षण आहे आणि ते आरक्षण संपवण्याची भाषा करणाऱ्याबद्दल मी जे वक्तव्य केलं मी त्याच्यावर ठाम आहे. माझ्या कार्यक्रमामध्ये काँग्रेसच्या कोणी कुत्र्यानं घुसायचा बी प्रयत्न केला तर तिथंच गाडून टाकेन. मुख्यमंत्र्याला रोडवर पाय ठेवू देणार नाही काँग्रेस? अरे पाय सोडा, तुम्ही आमच्या रोडवर पाय ठेवून दाखवा, तुम्हाला समजेल की मग शिवसेना काय आहे. मुख्यमंत्र्यांनी तुमच्या वक्तव्यानंतर माफी मागावी मागणी काँग्रेसकडून केली जाते, काय नेमकी प्रतिक्रिया? अरे स्टेटमेंट मी केलं, मीच माफी मागत नाही तर माझे मुख्यमंत्री कशाला मागतील? तुम्ही आपल्या वक्तव्यावर ठाम आहात? माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे. या देशातल्या 140 कोटी जनतेपैकी 50% जनतेला रिझर्वेशन आहे, आरक्षण आहे आणि ते आरक्षण संपवण्याची भाषा करणाऱ्याबद्दल मी जे वक्तव्य केलं मी त्याच्यावर ठाम आहे. 70 कोटी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची प्लॅनिंग काँग्रेसने केलेली आहे. ज्या 70 वर्षात या 70 ज्या मागासवर्गीय लोकांनी या काँग्रेसला सत्तेवर ठेवलं त्यांना चांगले दिवस आले, त्याच समाजाला संपर्क करता हे निघालेले आहेत. याच्यामध्ये आदिवासी असतील, मागासवर्गीय असतील, याच्यामध्ये ट्रायबल असतील, ओबीसी असतील, सगळेच. आणि पुन्हा मी उच्चार करेन की जो धनगर समाज आणि ओबीसी समाज आज आरक्षणात मागायच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, इतक्या वर्षून तो आंदोलन करतो, त्यांना देण्याच्या आधीच त्यांचं आरक्षण खतम करायकरता हे यांचं सगळं प्लॅनिंग चाललं आहे. आणि म्हणून मी माझ्या वक्तव्यावर या ठिकाणी ठाम आहे. राहिला आंदोलनाचा विषय, तर काँग्रेसवाल्यापेक्षा जास्त आंदोलन आम्ही केलेली आहेत, आम्हाला करता येतात. आणि तुम्ही तर काय फक्त कधी न ठाण्यामध्ये ठिया म्हणता, आम्हाला पण 10,000 लोक आणून करता येतील. महाराष्ट्रभर सगळ्या ज्या जातीचं आरक्षण तुम्ही हिसकायचा प्रयत्न करून राहिलो त्या सगळ्या जाती पेटून उठतील आणि या काँग्रेसच्या विरोधामध्ये आंदोलन करतील आणि त्यांनी केलं पाहिजे. तोंडाचा घास हिसकावणार आहेत, यांना अजिबात सोडायला नाही पाहिजे. या काँग्रेसवाल्यांना सगळ्यांनी जाहीरपणे याचा निषेध केला पाहिजे काँग्रेसचा. 2 दिवसानंतर मुख्यमंत्री आता जिल्ह्यात आहेत, बुलढाण्यात आहेत आणि असं असताना काँग्रेसकडून निषेध केला जाऊ शकतो. मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रमामध्ये 26 मार्कांचा लोकार्पण सोहळा आहे, जे सगळ्या समाजाचे दैवत आहेत. दुसरा कार्यक्रम मुख्यमंत्री लाडकी बहिणीचा गोरगरीब शेतकरी शेतमजूर महिलांचा कार्यक्रम आहे. माझ्या कार्यक्रमामध्ये काँग्रेसच्या कोणी कुत्र्यानं घुसायचा बी प्रयत्न केला तर तिथंच गाडून टाकेन. मुख्यमंत्र्याला रोडवर पाय ठेवू देणार नाही काँग्रेस? अरे पाय सोडा, तुम्ही आमच्या रोडवर पाय ठेवून दाखवा, तुम्हाला समजेल की मग शिवसेना काय आहे. राहुल गांधीविषयी तुम्ही जे वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्याचं काँग्रेस ठिकठिकाणी आता आंदोलन करता येईल, तुमच्या विरोधात करता येईल? करू द्या ना. आमचं तेच म्हणणं आहे की हे आंदोलन का करतात. सगळ्या मागासवर्गीयाचं, आदिवासींचं, ओबीसीचं, सगळ्या धर्मसमाजाच्या लोकांचं आरक्षण संपवणाऱ्या राहुल गांधीचं समर्थन करून राहिले. ज्या समाजाने यांना मतातून मोठं केले, यांचे आमदार केले, खासदार केले, मंत्री केले, त्या समाजाच्या विरोधात ही भूमिका घेऊन राहिले ना, त्याचा निषेध करून, म्हणजे मी ते खरं बोलायचा निषेध करून राहिले ना, करा. ज्या दिवशी हे तुमचं खरं रूप जे आज लोकांना कळलेलं आहे, ही जनता तुम्हाला मतपेटीतून उत्तर देईल. हे पक्षाची भूमिका आहे का तुमची स्वतःची वैयक्तिक? हे जे माझं स्टेटमेंट आहे, माझं वैयक्तिक मत आहे.